कडून सुद्धा रणधुमाळी सुरू आहे, जोरात प्रचार चालू असताना दिसतोय आणि एकीकडे बलाढ्य म्हणजे राष्ट्रीय दोन पक्ष आहेत, एक भाजपा पक्ष आहे आणि एक महाविकास आघाडी सुद्धा आहे. कशा प्रकारे आपण पाहताय या निवडणुकीमध्ये? निश्चितपणे मागच्या वेळेस वाडा नगरपंचायतीमध्ये आमचा एकही उमेदवार नव्हता आणि आमचा एकही सदस्य नव्हता. आम्ही ह्या वर्षी प्रवेश केले, म्हणजे एंट्री केलेली आहे. त्याच्यामुळे आमचे 7 शिलेदार या ठिकाणी उभे आहेत. त्यामध्ये 7 नंबरमध्ये आम्ही उभे आहोत. त्याच्यामुळे आमची साथ नक्कीच पण ते जनता आम्हाला देईल. आणि ह्या नगरपंचायतीमध्ये जे काय प्रश्न होते ते प्रश्न आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार हे प्रश्न सोडवणारे आहेत. आणि हे सोडवत असताना आमचा एकही शिलेदार किंवा एकही नगरसेवक नसताना सुद्धा मी स्वतः वाडा नगरपंचायतमध्ये 7 कोटी रुपये आणून, आता तुम्ही आपल्या 7 नंबरवर बघा, मी त्या दिवशी 10 नंबरमध्ये गेलो होतो. आमचे वार्ड नंबर 12चा असतील, या सर्व विभागामध्ये मी फिरल्यानंतर अजितदादांनी दिलेला निधी हा संपूर्ण वाडा नगरपंचायतीमध्ये गेलेला आहे. आणि आम्हाला खात्री आहे की त्याचा फायदा आम्हाला होईल. आणि आम्ही आमचे 7 शिलेदार निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा आदरणीय वित्तमंत्र्यांना विनंती करू की वाडा नगरपंचायतीत राहिलेला विकास हे आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या सहकार्याने आम्ही करण्याचा मानस घेतलेला आहे. त्याच्यामुळे आमचे 7च्या 7 उमेदवार हे निवडून येण्याच्या बेतात आहे. वाडा शहरात पाहिलं तर अनेक समस्या मोठ्या प्रमाणात आहेत, ज्यामध्ये रस्ते निकृष्ट दर्जाचे झालेले, काही ठिकाणी गटारींच्या समस्या असतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अजून झालेली नाही. कशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवणार? ही पूर्वी ग्रामपंचायत होती, मागच्या वेळेस ती नगरपंचायत झाली. आणि नगरपंचायतीमध्ये जो वित्तमंत्री असतो त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी सुद्धा लक्ष घातलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितचपणे पुन्हा एकदा वाडा नगरपंचायत विकास करणं हे आमच्या महायुतीचं ध्येय आहे. आता तुम्ही स्वतः आमदार आहात आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही म्हटलं की निधी उपलब्ध करून दिला आहे. येणाऱ्या काळामध्ये जे तुमचे आता जे उमेदवार आहेत ते जर निवडून येतील तर त्यांना कशा प्रकारे आपल्याकडून मदत होईल विकास कामांसाठी? विकास कामांमध्ये आमचं युतीचं सरकार आहे, आमचं आघाडीचं सरकार आहे आणि ह्या तिघांनी मिळून आमचं सरकार आहे. त्याच्यामुळे वित्त खातं हे माननीय अजितदादा पवारांकडे आहे. जास्तीत जास्त फंड्स आमच्या शिलेदारांच्या वाड्यात कसा जाईल असं आम्ही बघू.